नाही, जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. एम असेल नाही तर अन्य कोणता पक्ष असेल, अशा पद्धतीनं ज्याच्यावर आरोप आहे त्याला अशा पद्धतीनं संरक्षण किंवा सहारा देणं, आसरा देणं हे बिलकुल चूक आहे. त्याच्यामुळे मग आणि खरं तर याच्यात पोलीस इतक्या दिवस का झोपली होती? पोलिसांना एक साधी मुलगी एवढ्या पद्धतीनं गुंगारा देऊ शकते तर पोलीस काय करत होते हा पण एक प्रश्न आहे. एम असेल नाही तर कोण असेल, कारवाई तर झालीच पाहिजे. सर, अंजली दमानियांनी आज अनेक नेत्यांची नावं घेतलेली आहेत ज्यांचे फोटो किंवा कॉल रेकॉर्ड्स आहेत अशा खराब प्रकरणामध्ये. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील, आशिष शेलार असतील, अशा अनेक मोठी नावं घेतली. यांची सर्वांची इन्क्वायरी झाली पाहिजे अशी त्यांची डिमांड आहे. खरं तर SIT जी केलेली आहे हिचं कार्यकक्षा काय आहे हे एकदा पाहिलं पाहिजे. कारण जर तो अशोक खरा दोषी आहे तर त्याला संरक्षण देणारे आणि ज्यांच्या नावावर तो एवढ्या पद्धतीनं सगळी बुवाबाजी करत होता त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. मग त्यात कोण असेल? आता कधी कधी एखाद्या नेत्याला एखादा कार्यकर्ता दर्शनाला चला म्हणणं, इथपर्यंत दर्शनाला जाणं मान्य होऊ शकतं, पण त्याच्यात इन्व्हॉल्व असलं तर मला सुटतो तो कोणी असो त्याची चौकशी झालीच पाहिजे. एप्स्टीनसारखं खरातला देखील मारतील असं दावा हा नाना पटोले यांनी केला. मला असं वाटतं एप्स्टीन वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. एवढं काही सोपं नाही आहे खरातांना मारणं पण. कारण खरातांना ज्या पद्धतीनं चौकशी चालू आहे तर चौकशी योग्य चालू आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु उगाच काही आरोप करणं, उचलली जीभ लावली टाळ्याला असा आरोप करण्यात काही अर्थ नाही. कारण पोलीस यंत्रणा आपली तशी पाहायला गेलं ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना जबाबदारीची जाणीव आहेच. या सगळ्या प्रकरणामध्ये नाना पटोलेंच्या मंत्र्यांचे फोटो व्हायरल होते किंवा त्यांच्यासोबत त्यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी केली. याकडे तुम्ही तेव्हा कोणाबरोबर फोटो असणं म्हणून कोणत्या मंत्र्याला काढणं, राजकीय सार्वजनिक क्षेत्रात असणाऱ्या माणसांचे फोटो कोण काढत असतो किंवा आपल्यालाही कुठे कोणी कार्यकर्ते नेत असतं, जावं लागत असतं. म्हणून एखाद्याने माझ्याबरोबर फोटो काढला म्हणून मी दोषी आहे असं मला वाटत नाही. पण त्याच्यात जर इन्व्हॉल्वमेंट सगळ्या प्रकारचे असेल, त्याच्यात जे मग आर्थिक फसवणूक असेल, महिलांना ज्या पद्धतीनं त्यांनी ज्या पद्धतीनं जे केलेलं दिसतं ओव्हरऑल, अशा याच्यात कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. असदुद्दीन ओवैसी काल संभाजीनगरमध्ये होते आणि निदा खान प्रकरणामध्ये त्यांनी असं सांगितलं की निदा खान हे मुक्तता सोडेल असा माझा विश्वास आहे. कसं पाहता याच्याकडे? खरं तर एमआयएमचे नगरसेवक देखील त्याच्यामध्ये होते आणि आता ज्या पद्धतीने इम्तियाज अली यांनाही 6 आरोपी करा अशी देखील मागणी होती. निदा खानवर कारवाई झालीच पाहिजे. ती निर्दोष सुटेल न सुटेल हे काही ओवेसीच्या मनावर नाही आहे. शेवटी न्यायालयात खटला चालेल, न्यायाधीश योग्य ती भूमिका घेतील, न्यायाची भूमिका घेतील. दोषी असेल तर 100% कारवाई झालीच पाहिजे. मला असं वाटतं निदा खान यांनी ज्या पद्धतीनं धार्मिक पद्धतीनं धर्मवेडेपणा केलेला आहे हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि असं कोणी करणार असो, कोणत्याही धर्माचा असो, तर त्याच्यावर कारवाई व्हावी. शेतकऱ्याचा जो मोर्चा निघणार आहे त्याच्यावरती संजय शिरसाट यांनी टीका केलेली आहे. शेतकऱ्याची बाजू घेण्याचा फक्त देखावा करतायत उद्धव ठाकरे. जेव्हा त्यांचं राज्य होतं तेव्हा मात्र शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, घरात बसून राहिले. मग तर शिरसाट नुसती बडबड करत असतात दररोज, याच्यावर टीका कर त्याच्यावर टीका कर. त्यांच्याच पक्षात त्यांना विचारतात का नाही विचारतात मला माहिती नाही. आणि तेही उद्धवजींबरोबरच होते. त्यांना माहिती नसेल शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धवजी ठाकरे साहेबांनी 2 लाखाची कर्जमाफी केली होती. मग ते विसरले असेल आणि तुमच्या सरकारने सातत्यानं कर्जमाफी करण्याचं सांगितलं, परंतु अजून शेतकऱ्यांना नुसतं वाटाण्याच्या अक्षता कर्जमाफीच्या नावावर लावल्या जातात. त्याच्यामुळं संजय शिरसाट शेतकऱ्यांच्या विषयावर बोलणं, जे लोक नुसते बदल्या आणि टेंडरमध्ये गुंतलेले त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू नये असं मला वाटतं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बीडमधले एक शेतकरी आहेत त्यांची प्रतिक्रिया आहे. त्यांना 1 किलोला जो कांद्याचा भाव जो आहे तो 1 रुपया मिळायला पाहिजे होतं. त्यांचं म्हणणं आहे की आता शिक्षण किंवा कुटुंब कसं चालवायचं भागवायचं. मला वाटतं 1 रुपया तरी जास्त मिळाला. बऱ्याच जणांना 50 पैसे पण मिळालेले नाही. कांद्याचा प्रश्न सध्याच्या घडीला अतिशय भीषण स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे.
कांदा आज महाराष्ट्रातल्या 8-10 जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्ही बीडचं उदाहरण सांगतात, पैठणला तर एका जणानं कांदा नेल्यानंतर त्याला घरातून पैसे द्यावे लागले, अशा प्रकारची स्थिती. परंतु नाफेडनी, केंद्र सरकारने, राज्य सरकारने याच्यामध्ये कांद्याला योग्य भाव तर दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं कांद्याला भाव देत असताना शेतकऱ्यांना अनुदानसुद्धा देण्याचा 1,500-1,000 रुपये अनुदानसुद्धा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेतकऱ्यांना जर अशा पद्धतीनं सरकारने मदत केली नाही तर मला असं वाटतं कांदा उत्पादक शेतकरी यांची स्थिती अतिशय भयावह आणि दयनीय होईल. काल एक सुक्या सोन्यांचा अपघात झाला होता. त्याच्यानंतर मग राष्ट्रवादीच्या लोकांकडनं हा घातपात आहे असंही सूर लावण्यात आलं. मला नाही माहिती अपघात झाला एवढं मला माहिती आहे, परंतु उगाच प्रत्येक गोष्टीला काहीतरी बोल लावण्यात काय अर्थ नाही. सर, राज्यामध्ये ज्या पद्धतीने मराठी अनिवार्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याच मतदारसंघामध्ये प्रादेशिक विभागाच्या माध्यमातून एक टेस्ट घेण्यात आलेली. यामध्ये जे परप्रांतीय त्यांची टेस्ट घेण्यात, यामध्ये 565 जे परप्रांतीय त्यांना त्यांचा पत्ता, त्यांचं नाव ते देखील लिहिता आलं नाही. ज्यावेळी त्यांना प्रश्न विचार त्यावेळी ते बोले हे काय अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. खरं तर त्याच्यामुळंच ह्या गोष्टीने सरकारने ताबडतोब मराठीची भूमिका अतिशय ॲग्रेसिव्हली घेतली पाहिजे. कोण कोणत्या प्रांतातला असेल आपल्याला घेणं नाही, पण जर या महाराष्ट्रात राहत होतं त्याला मराठी आली पाहिजे, या भूमिकेला शिवसेनेने सातत्यानं समर्थन केलेलं आहे. मुंबई महापौराचा जो बंगला आहे त्याच्या सुरुवातीला 75 लाखांचं काम झालं. मात्र हे काम झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा नव्याने 3.5 कोटीचं जे निविदा आहे ती काढण्यात आली. या सगळ्या संदर्भात तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांनी काहीच आवाज उठवला नाही स्थायी समितीतून, आणि या सगळ्याबाबत उद्धव ठाकरेंनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. काय खरं तर 3.5 कोटीत एखादं चांगलं घर येऊ शकतं, आणि इथं बांगल्यावर दुरुस्तीवर जर 3.5 कोटी खर्च झाला तर जनतेच्या पैशाची उधळपट्टी भारतीय जनता पार्टीचे हे पदाधिकारी करतात असं म्हणता येईल. अशा पद्धतीनं होत असेल तर निश्चित शिवसेनेच्या सदस्यांना सूचना देण्यात येईल, अशा विषयाला विरोध केलाच पाहिजे. ठीक आहे, 5-25 लाखाची दुरुस्ती करणं आपण समजू शकतो एखाद्या वेळेस, कारण बऱ्याच दिवसांनी महापौर बंगला रिकामा होता, त्याच्यामुळे दुरुस्ती करावी लागते. 5-50 लाख रुपये खर्च तर ठीक आहे, पण 3.5 कोटी रुपये महापौर जनतेसाठी आहे का? मला असं वाटतं अशा पद्धतीनं 3.5 कोटीची दुरुस्ती काय होणार आहे एका बंगल्यामध्ये? रंगरंगोटी फर्निचर केलं तरी 5-50 लाखात जिकडे तिकडे होऊ शकतं. म्हणून अशी उधळपट्टी थांबवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल. मंजूर करताना तुमच्या पक्षाचे ठीक आहे ना, विरोध करता येऊ शकतो. मंजूर करताना असतील एखाद्या दिवस विरोधी करता येईल, करू पुन्हा विरोध. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन झालेली आहे, आता तिथं विजय थलपती जो आहे तो अखेर मुख्यमंत्री बनला आहे. परंतु सुरुवातीच्या काळात राज्यपालांनी कुठेतरी आकडे जुळत नव्हते, त्यामुळे जुळाजुळव झाली नाही, त्यामुळे अनेक वेळा विरोध राज्यपालांचा पाहायला मिळाला. हे पण राज्यपाल म्हणजे भारतीय जनता पार्टीचे हस्तक म्हणून सगळ्या ठिकाणी काम करतात. आधीचे उदाहरण पाहिले, बऱ्याच ठिकाणी जो सर्वात मोठा पक्ष आहे त्याला बऱ्याच वेळ सत्ते स्थापनेसाठी बोलवलेला आहे, आणि त्याला मग बहुमत सिद्ध करण्यासाठी 8 दिवस 15 दिवस असा कालावधी दिल्याचे उदाहरणं या हिंदुस्थानात अनेक आहे. परंतु तामिळनाडूमध्ये राज्यपालांनी मला असं वाटतं जाणीवपूर्वक विजय थलपतीनं सगळ्यात जास्त जागा घेऊनही, म्हणजे जास्त म्हणजे बहुमताच्या जवळ येतो, काय असं फार लांब याच्यातला काही भाग नाही, पण तुम्हाला असं वाटतं राष्ट्रपतीच्या राज्यपालांच्या आडून राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा तिथं होता असं म्हणायला जागा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.